यशया अध्याय 31। जे सहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवितात आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यावर भरवसा ठेवितात, पण इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा आश्रय करीत नाहीत, ते हाय हाय करीतील तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही, तर तो दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल। मिस्री तर मानव आहेत, देव नाहीत, त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत। परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा सहाय्यकर्ता ठोकर खाईल व सहाय्य पावलेलाही पडेल, ते सर्व एकंदर विनाश पावतील। परमेश्वर मला म्हणाला, जसा सिंह, तरुण सिंह आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता मेंढरांची टोळी बोलावून त्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरावयाचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबावयाचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सियोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढावयास उतरेल। पक्षी जसे पाखर घालितात तसा सेनाधीश परमेश्वर यरुशलेमेचे रक्षण करील। तो तिचा बचाव करून तिला सोडविल, तिला ओलांडून सलामत राखून मुक्त करील। इस्रायल वंशजांनो, ज्याच्याशी तुम्ही फितुरी केली आहे त्याचकडे वळा। त्या समयी तुम्ही आपल्या हातांनी रुप्याच्या व सोन्याच्या मूर्ती करून पापात पडला, त्यांचा ते सगळे त्याग करीतील। अश्शूर तरवारीने पडेल, पण मनुष्याच्या नव्हे, मनुष्याची नव्हे अशी तरवार त्यास ग्राशील। तो तरवारी पुढून पळेल, त्याच्या तरुण पुरुषास वेठीस धरितील, त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील। ज्याचा अग्नी सियोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो,